फौजी साहेब आल्यापासून लगीन सराई चालू होती, त्यामुळे एवढी धावपळ चालू होती ना की बस एक दिवस पण घरी नव्हतो. त्यामुळे घर आवरायला टाइमच भेटला नव्हता. आज तर सकाळपासून घर आवरायला झोंबलेली होते बरं का, कारण मुलं पण स्कूलला गेलेली होती. मग म्हटलं सगळ्या रूम आवरून घ्यावा. इकडं मणीचे पिल्ल तर एवढी त्रास देत होती ना की बस, त्यांना बघून तर बोका डायरेक्ट लांब जाऊन बसलेला होता. त्यांचा आधी पोटोबा केला आणि मग राहिलेलं काम आवरून घेतलं. तोपर्यंत मुलांचा पण स्कूलवरतून येण्याचा टायमिंग झालेला होता. मग पटपट जाऊन मुलांना स्कूलवरतून घेऊन आले. मुलांचं आवरतच होते, तेच पुन्हा पार्सलवाल्याचा कॉल आला. संध्याकाळचे 6 वाजलेले होते. मग पुन्हा गावामध्ये गेले आणि पार्सल घेऊन आले. तोपर्यंत मुलांना इकडं लागलेली होती खूप भूक आणि शेतामध्ये मस्त कोथमीर आलेली होती. मग म्हटलं आज मस्त पैकी कोथमिरीच्या वड्याच बनवाव्या. मुलांचं जेवण वगैरे आवरलं आणि थोडीशी निवांत झाली. तेवढ्यात मुलं जवळ आली आणि म्हटली की मम्मी चल खेळायला म्हणून. आता घर कितीही सुंदर आवरलं तरी मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू हीच खरी खुशी असती, नाही का. दिवसभर मी कितीही गडबडीत असू द्या, पण संध्याकाळच्या टायमिंग मध्ये मुलांसोबत थोडा वेळ टाइम स्पेंड केला ना की मनाला एकदम भारी वाटतं बरं. बराच वेळ आमचा तर खेळच चालू होता. नंतर म्हटलं झोपायला खूप उशीर होईल, कारण दुसऱ्या दिवशी पुन्हा स्कूलला पण जायचं होतं. तर पुन्हा भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.